मग सध्या काय इनोव्हेशन आहे? सध्या मी जसं मगाशी म्हणालो की मॉलिक्युलर डिशेस आर व्हेरी इन. म्हणजे मॉलिक्युलरचा अर्थ कसा आहे की ते त्यामध्ये वी आर युझिंग केमिकल्स टू चेंज द नेचर ऑफ द डिश. आणि त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे बेसिकली व्हॉट वी आर डुईंग नाव इज टू जस्ट मेस्मराइज यू. इट्स अन आर्ट. म्हणजे तुमच्या तोंडातून वाव आला पाहिजे. आता ते आपण पुढची डिश आपण ती आणूया का? हो चालेल ना. अरे वा, लुक्स डेलिशियस. आता पण असं जणू काही एखादं ज्वेलर कसं एखादं डायमंडचं काहीतरी आणून ठेवावं ना, तसंच तो आता काय करा तुम्ही हे एक एक करून चाखा आणि एवढं सगळं हा एकदम काही त्यामध्ये नाही. आणि तुम्ही सांगा की काय आहे ते. पण त्याचं तुम्ही जे म्हणालात ना की ते सर्व कसं करायचं, म्हणजे मला असं वाटतं एखादा डायमंड नेकलेस वगैरे त्याने आणून ठेवलाय असं. काय करा डायरेक्ट जस्ट पुट इट इन युअर माउथ. म्हणजे हा ते पूर्ण असं घ्या. हा जस्ट लाईक तुम्ही चमच्याने कसं खाता तसं तुम्ही जस्ट हॅव इट. हे मला काहीतरी असं वर बिस्किट वाटतंय. नाही बघा तुम्ही जस्ट तुम्हीच ओळखा काय आहे ते. खाली तर पुदिन्याची चटणी वाटते आणि वर खारं बिस्किट वाटतंय. हे पाणीपुरी आहे. हा हे पाणीपुरी. पाणीपुरीचा कॉन्सेप्ट आहे की जे पाणी आहे आपण जे पाणीपुरीचं पाणीचं आहे त्याचं ते फॉर्म्युलेशन केलेलं आहे. ओ नाईस. आणि खूप छान आहे असं ते एकदम खाल्ल्यावर ते असं छान वाटतंय. पुढचं बघा आणि तुम्हाला ते सांगा काय आहे ते. आय एम गोइंग टू मेक यू ईट ऑल ऑफ देम. अर्ध नाही खाता येणार? नाही अर्ध खाऊ शकत नाही ते. हे काय खाली असं ताडगोळ्यासारखं आहे? नाही ताडगोळा नाहीये. नाही मी आधी बघते ते काय खाली ते असं पुरी असते आपली ती आहे आणि वर शेव आहे आणि हे काहीतरी असं. हे ट्राय करा तुम्ही आणि तुम्हाला समजेल ते. आता कारण का तुम्हाला एक हे सगळं चाट आहे का? नाही ते कलरफुल आहे. आणि तो गोळा होता तो कसला होता? हे आपला दही वडा आहे. हा दही वडा म्हणजे दही पापडी चाट दही वड्याचा तो जो असतो ना तसं आहे ते. पण तसं हे होत होता हलत होता. हा तर बेसिकली त्याचं ते हे केमिकल्सनी असं त्याचा शेप बदललाय. मग त्याला ते डाळीचं ते नाही याच्यात. त्यामध्ये दही आणि सगळं त्याचं मिक्सचर आहे विच इज देन अमेझिंग फॅन्टास्टिक. देन देर आर 2 केमिकल्स आहेत त्याच्याने ते तसं त्याचा एक देर इज अ व्हेरी लेंदी प्रोसेस. म्हणजे 24 तास ते करून ठेवायला लागतं ते दॅट सोल्युशन. आणि ते त्याच्यामध्ये हे गोळे टाकायचे. वाव. आणि ते गनबिन पण असते ना? कसली? ते मॉलिक्युलरची. नाही गन नाही ती तुम्ही म्हणताय ते पाणीपुरीच्या ह्याला ते वेगळं आहे. ते दॅट्स अ डिफरंट कॉन्सेप्ट. ते तुम्ही परत ट्राय करा. हे तुम्हाला थोडंसं हिंट देतो. नाही हे चाट नाहीये. आता हे थोडंसं जरा वेगळं आलं. हे एक सॅलड आहे व्हेरी फेमस सॅलड. हा एक सॅलड आहे त्याचं एक इनोव्हेशन केलेलं आहे. असे इनोव्हेशन करता ते हलतं पण आहे. कॅमेरा लावा बघू याच्यावर जरा. हे काहीतरी आतमध्ये ज्यूस होतं का? हे वॉटरमेलन फेटा चीज ह्याचं दिस इज इट्स अ व्हेरी फेमस सॅलड. तर त्याचं एक जरा वेगळं एक प्रेझेंटेशन आहे. हे तुम्ही केलंय सगळं इनोव्हेशन? कारण मी कधी असं ऐकलं नाही बघितलं नाही कुठल्याही लग्नात. आणि हे एक इट्स अ व्हेरी फेमस मुंबई डिश. ओके तुम्हाला त्यावरती लक्षात येईल. सब्जा आहे, चिया सीड्स आहेत आणि हे एखाद्या चला आता ऍटलीस्ट हे तरी ओळखता आलं तर बघूया. सो हे मे बी चिया सीड्स असतील. म्हणजे आहेतच. हे काहीतरी कस्टर्ड टाईप आहे का? बघा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल. हे गोड आहे आणि हे असं तोंडात गेलं असं फुटतंय. इट पॉप्स इन युअर माउथ. तर तसे कस्टर्ड किंवा असं काहीतरी. हे आपला फालुदा असतो ना ते आहे. वाव अमेझिंग आहे. आणि तो एकच पोर्शन ना त्यांनी एवढं असं समाधान मिळते खाल्ल्याचं. नाही तर अख्खा आपण तो फालुद्याचा हे पितो तरी त्याचं समाधान होत नाही. काय आहे की कारण एवढे पदार्थ असतात आजच्या लग्नांमध्ये की हे बाईट साईज किंवा मोनो पोर्शन्स. कारण का लोकांना सगळेच खायचे असतात. तुम्ही बघाल की लोक म्हणतात 2 गोष्टी लोक नेहमी आणि स्पेशली मराठी जे खूप अमेझिंग होतं. थँक्यू. मराठी जेवढे जे कस्टमर्स आहेत ना ते कितीही श्रीमंत असतील तरी एक जाणीव असते की फूड वेस्टेज होता कामा नये. हो. आणि दुसरं म्हणजे की त्यांना हे की खूप गोष्टी नको कारण का मध्ये खाल्ले जात नाहीत. तर हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या पडतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं की
तुम्हाला स्प्रेड पण जास्ती देता येतो आणि तुम्हाला ते फूड वेस्टेज पण होत नाही. परत कसं आहे की ते तुम्ही बघा चव एकदम ऑथेंटिक आहे. आता बघा ना तुम्ही हे सगळ्या चारही गोष्टी हे ऍक्च्युली त्यामध्ये म्हणजे इट्स म्हणजे ज्यूसच आहे हा प्रकारचा. इट्स नॉट गोइंग टू फिल यू अप, तुमचं पोट भरणार नाही, पण त्यामध्ये व्हरायटी किती आहे. आणि हे दिस इज द लेटेस्ट. आता खूप सुंदर आहे आणि त्याची चव इतकी ऑथेंटिक आहे, म्हणजे ते एक खाल्ल्यावर अरे फालुदा, कारण ती गोष्ट तीच आहे, ती आपण बनवली आहे तशीच आहे. म्हणजे पाणीपुरी ती पाणीपुरीच पाणी येते, किंवा जो फालुदा आहे ते सेम फालुदाचं आपण जे मिक्सचर असतं तसंच केलेलं आहे. फक्त ते बिकॉज इट इज पोर्ड इन अ सोल्युशन आणि त्याच्यामुळे तो तसा ते एक स्पेरिफिकेशन झालंय त्याचं. आणि ते झालंय त्यामुळे काय की तो तुम्ही खाल्ल्यानंतर तो असं तो बबल फुटतो तोंडात. गुड. पण हे हार्मफुल नाही, ते जे काय आपण केमिकल सगळे फूड तुम्ही शिकून आलात कुठेतरी? नाही, मी शिकलो नाही, पण म्हणजे आता माझी टीम आहे, त्यांना हे सगळं ट्रेनिंग आणि हे सगळं आता हे सगळं तुम्हाला यू हॅव टू कीप युअरसेल्फ अपडेटेड की काय चाललंय. आता मुंबईमध्ये पण किती रेस्टॉरंट्स आहेत हे सगळ्या गोष्टी करतायत. आणि ते सगळ्या गोष्टी हे आउटडोअरला डिफिकल्ट जातात, कारण का कसं आहे की रेस्टॉरंटमध्ये कसे आहेत की एक 20-25 लोक बसली आहेत किंवा 50-100 लोक बसले आहेत. इकडे तुम्ही हजारांमध्ये तुम्ही लोकांना देत आहेत आणि ते पण ॲट अ टाइम तुम्हाला द्यायचं आहे. तर त्याचं बॅकअप जे आहे तर हे बनवायला खूप वेळ लागतो. मग ते सगळं बनवणं आणि ते तेवढ्या लोकांना देणं हे चॅलेंज आहे. म्हणून तो म्हणजे आपण फ्युचर हाच आहे. आज तुम्ही बघाल तर लोकांना एक म्हणजे काहीतरी नवीन द्यायचं आहे. त्याचं सगळे क्विझिन आता एक्सप्लोर झाले. मग आता काय करायचं की चला आपण जे एक्झिस्टिंग गोष्टी त्यांना आपण वेगळ्या रीतीने प्रेझेंट करूया. नाही, पण हे मॉलिक्युलर जे आहे ते तुम्ही लग्नामध्ये 1000-2000 लोक हे कसं पण ते आधीच करून ठेवायचं? नाही, ते करत जायला लागतं. मग ते भरपूर टीम आहे त्या गोष्टींसाठी 15-20 लोक तिकडे काय लोक असं ठक 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 खातील. हो आहेत ना घेणारे. ते पाणीपुरी कोणी खाल्ल्यानंतर एकाने तर थांबत नाही. ऑथेंटिक आणि एकदम मस्त आहे. हो, थँक्यू. खूप छान आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.